चॉकलेटचे जंगल, बोलणारे प्राणी आणि एक गुपित दरवाजा. पण तो दरवाजा फक्त खास मुलांसाठीच उघडतो. चला तर मग सुरुवात करूया. एक होता चॉको, छोटा, खोडकर आणि गोड खाण्याचा भारी शौकीन. म्हणून त्याला लाडाने सगळे चॉको म्हणायचे. चॉकलेट, केक, आईस्क्रीम त्याला सगळं आवडायचं. पण बाळांनो, अभ्यास, स्वच्छता, शिस्त त्याला अजिबात आवडायचं नाही. एक संध्याकाळी आजीने त्याला एक गोष्ट सांगितली. चॉको, दूर एका जंगलात आहे एक गुपित दरवाजा, जो फक्त नीटनेटक्या, समजूतदार आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठीच उघडतो. चॉकोच्या डोळ्यात चमक आली. त्याने ठरवलं, मी त्या जंगलात जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी चॉकोने एक छोटी बॅग भरली आणि तो निघाला. चॉकलेटच्या वेलींनी भरलेले जंगल, लॉलीपॉपची झाडं आणि बर्फासारखी आईस्क्रीमची नदी पाहायला. पण तिथे पोहोचताच त्याच्यासमोर आली पहिली परीक्षा. एका झाडावर एक खारुताई बसली होती. ती म्हणाली, थांब चॉको, पुढे जायचं असेल तर माझं घर आधी स्वच्छ करून दाखव. चॉको आधी नाखुश झाला, पण मग त्याने झाडू घेतला आणि सगळं नीट केलं. शेवटी खारुताई म्हणाली, स्वच्छता म्हणजे सौंदर्य. आता पुढे जा. थोडं पुढे जाताच एक ढगातून उडणारा हत्ती उतरला. चॉको, दुसऱ्यांदा मदत केली तरच पुढे जाऊ देईल. तेवढ्यात एक बाळशाचाचा पाय जेलीमध्ये अडकलेला होता. चॉकोने पटकन मदत केली. हत्ती म्हणाला, खरं सामर्थ्य म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं. अखेर चॉको पोहोचला एका मोठ्या आरशासमोर. त्याला त्याच्याच सावलीने विचारलं, चॉको, तू खरंच चांगला झालास का, की फक्त दरवाजासाठी हे केलंस? चॉको शांतपणे म्हणाला, मी आता समजूतदार झालोय. चुकलो होतो, पण आता सुधारलोय. आरशातून प्रकाश चमकला आणि झाडामागे एक गुपित दरवाजा उघडला. त्या दरवाजात होतं एक अद्भुत चॉकलेटचं शहर. केकचे घरे, चॉकलेटचे झरे आणि आईस्क्रीमची घसरगुंडी. पण आता चॉको वेगळा होता. तो फक्त गोड खाणारा नव्हता, तर समजून घेणारा, मदतीस धावणारा आणि नीट राहणारा मुलगा बनला होता. आणि त्या दिवसानंतर चॉकलेट जंगलाचा दरवाजा चॉकोसाठी नेहमी खुला राहिला. कारण खरे गुपित फक्त त्या दरवाजा मागे नव्हतं, ते चॉकोच्या मनात होतं. तर बाळांनो, स्वच्छता, मदत आणि प्रामाणिकपणा ह्याच गोष्टी आपल्याला खरं गुपित दाखवतात. तुमच्यात सुद्धा तो दरवाजा उघडेल. फक्त मनातून सज्ज व्हा.